पहिली बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली। माणिकराव कोकाटे यांनी आज राजीनामा दिलेला आहे त्यांच्या मंत्रिपदाचा। काल आपण बघितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं खातं जे आहे ते काढून घेतलेलं होतं, बिन खात्याचं मंत्री ते होते काल। मात्र आज त्यांनी मी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देतोय असं म्हणत त्यांनी त्यांचा राजीनामा जो आहे तो अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जी आहे ती सुद्धा जारी केलेली आहे। त्यामुळे पोलीस जे आहेत ते सुद्धा पोलिसांचं पथक जे आहे ते सुद्धा आता निघालेलं होतं। त्यांच्यावरती रुग्णालयात 2 दिवस उपचार सुरू होते असं सांगितलं जात आहे। मात्र या सगळ्यामधली सगळ्यात महत्त्वाची अपडेट हीच आहे की त्यांनी त्यांचा राजीनामा जो आहे तो आता दिलेला आहे आणि त्यांचं खातं जे आहे त्यांची जी खाती होती ती आता अजित पवार यांच्याकडे आहेत। आणि दुसरी याच्यातली बाजू जी आहे ती अशी की अजित पवारांचेच दुसरे मंत्री असलेले धनंजय मुंडे ज्यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता, ते अमित शहा यांची त्यांनी भेट घेतल्यामुळे आता कुठेतरी ते त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावं याच्यासाठी फिल्डिंग करतायत की काय असा अंदाज जो आहे तो सुद्धा या सगळ्यातनं बांधला जातोय। आजची दुसरी बातमी आहे प्रज्ञा सातव यांच्या संदर्भातली। कालपासून जी चर्चा सुरू होती की त्या काँग्रेसच्या त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत का, मात्र कुठूनही हे कन्फर्म होत नव्हतं। मात्र आज प्रज्ञा सातव यांनी अगदी पद्धतशीर त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। काँग्रेसकडनं त्यांना 2दा आमदारकीची संधी जी आहे ती देण्यात आलेली होती। त्यांचे दिवंगत पती खासदार राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या अगदी जवळचे होते, त्यांचे निकटवर्तीय मानले जायचे। त्यामुळे काँग्रेससाठी हा एक खूप मोठा धक्का आहे की प्रज्ञा सातव यांनी असा निर्णय घेतलेला आहे। आज रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि हा पक्षप्रवेश करत असताना ते असं म्हटलं की मी माझ्या कार्यकर्त्यांमुळे हे केलेलं आहे। देवाभाऊ त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे जगासाठी देशासाठी एक खूप चांगलं काम करतायत, विकास काम करतायत आणि म्हणून मी खरं तर भाजपमध्ये आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र काँग्रेसवरती टीका करण्याइतकी मी मोठी नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरती बोलणं टाळलेलं आहे किंवा त्यांनी काँग्रेसची साथ का सोडली हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये। कुठली नाराजी होती का तर तसंही त्यांनी या सगळ्या पक्षप्रवेशादरम्यान सांगितलेलं नाहीये। मात्र त्यांनी हे नक्की म्हटलेलं आहे की विकासासाठी, विकास कामांसाठी आणि राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मी भाजपसोबत आलेली आहे। आणि याची तिसरी बातमी आहे AQI संदर्भातली। आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला AQI जो आहे त्याची क्वालिटी, एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतात, तो प्रचंड खराब झालेला आहे, प्रचंड खालावलेला आहे। आणि आजचा एअर क्वालिटी इंडेक्स जर बघायचा झाला तर आत्ता मी जिथं आहे त्या भागामध्ये मुंबईमध्ये 152 असा AQI आपल्याला बघायला मिळतोय। म्हणजेच काय तर अतिशय अनहेल्दी असा हा एअर क्वालिटी इंडेक्स याला म्हणतात। एअर क्वालिटी इंडेक्सचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये बघायचं झालं तर 152 हा अतिशय वाईट आकडा आहे।